नमस्कार मित्रांनो, 5 जानेवारी 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मालमत्ता हक्काबाबत एक असा ऐतिहासिक निकाल दिला आहे जो देशातील करोडो महिलांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे। विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींचे स्थान आणि विधवांचे स्थान अधिकार यावर न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5 जानेवारी 2026चा हा निकाल नेमका काय आहे, मुलींना वडिलांच्या संपत्तीत आता कोणते नवीन अधिकार मिळाले आहेत, तसेच विधवा महिलांच्या हक्काबाबत न्यायालयाने कोणते महत्त्वाचे भाष्य केले आहे आणि हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार का। मित्रांनो, मालमत्ता हक्काचा प्रवास 2005च्या सुधारणेपासून सुरू झाला। 2020 मधील वनिता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा खटल्यात न्यायालयाने म्हटलं होतं की मुलगी जन्मापासून सहदायक असते, पण तरीही काही तांत्रिक मुद्द्यावरून कनिष्ठ न्यायालयामध्ये संभ्रम होता। 5 जानेवारी 2026च्या निकालात न्यायालयाने हा संभ्रम कायमचा दूर केला आहे। न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जर एखाद्या कुटुंबात वारसा हक्काचा वाद असेल तर मुलींचा हक्क हा मुलांच्या हक्काच्या बरोबरीने असेल, मग तिचा जन्म 2005च्या आधीचा असो किंवा नंतरचा। तसेच वडिलांचा मृत्यू 2000 पूर्वीचा झाला असला तरीही मुलीचा हक्क अबाधित राहील। या निकालातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे समान वाटणी। न्यायालयाने म्हटलं आहे की स्वसंपादित आणि वडिलोपार्जित वडिलांच्या स्वसंपादित सेल्फ ॲक्वायर्ड मालमत्तेत तर मुलीचा हक्क होताच, पण आता वडिलोपार्जित मालमत्तेही त्या समान मालक आहेत। मुलगी विवाहित असली किंवा नसली तरीही तिच्या हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही। जर मुलीला आपल्या हक्क सोडायचा असेल तर त्यासाठी आता अधिक कडक कागदपत्री प्रक्रिया आवश्यक असेल, जेणेकरून कोणत्याही दबावाखाली मुलींचा हक्क हिरावला जाणार नाही। यामध्ये विधवांचा अधिकार पण स्पष्ट केला आहे। या निकालामध्ये दुसऱ्यात सर्वात मोठाचा पैलू म्हणजे विधवा महिलांचे अधिकार। बऱ्याचदा पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांचा सासरच्या मालमत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जातात आणि हे सर्रास होतंय। 5 जानेवारीच्या 2026च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की पहिली गोष्ट अशी स्पष्ट केली की वडिलोपार्जित मालमत्तेचा पतीचा जो हिस्सा होता त्या हिश्श्यात विधवा पत्नीला कायदेशीर अधिकार आहे। आणि दुसरी गोष्ट काय केली की विधवा महिलेला तिच्या सासरच्या घरामध्ये राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि तिला कोणत्याही जबरदस्तीने घराबाहेर काढता येऊ शकत नाही आणि काढू शकत नाही। तिसरा मुद्दा असा केला आहे की जर विधवा महिलेने पुनर्विवाह केला तरीही तिला तिच्या पहिल्या पतीच्या मालमत्तेत मिळणारा हिस्सा नाकारता येणार नाही। हे खूप महत्त्वाचं आहे। आता बघा, मालमत्तेची वाटणी करण्यासाठी बी त्यांनी स्पष्टपणे ह्या निकालामध्ये सांगितलं आहे। समजा एका कुटुंबात वडील, 2 मुले आणि 2 मुले आहेत। पूर्वी केवळ मुलांनाच हिस्सा मिळत असे, पण आता मालमत्तेचे 5 समान भाग होतील। जसं की वडिलांना 100%तून 20%, पहिल्या मुलाला 20%, दुसऱ्या मुलाला 20%, पहिल्या मुलीला 20% आणि दुसऱ्या मुलीला 20%। अशा प्रकारे ही समान वाटणी केली जाईल। जर इन केस जर वडिलांचा मृत्यू झाला तर त्यांच्या 20% हिश्श्यामध्ये त्यांच्या पत्नी, ज्या की विधवा होती, आणि सर्व मुलींचे समान वाटे पडतील। म्हणजेच आईला विधवेला मुलांच्या बरोबरीने अधिकार मिळेल। आणि जर तुम्हाला तुमचा हक्क मिळवायचा असेल तर खालील कागदपत्र महत्त्वाचे आहेत। पहिला कागदपत्र लागेल तुम्हाला ज्यांच्या नावावर ही मालमत्ता आहे त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र। दुसरं कागदपत्र लागेल तुम्हाला वारसा प्रमाणपत्र, जे तुम्हाला न्यायालयातून मिळेल। तिसरं कागदपत्र आहे की त्या मालमत्ताचे कागदपत्र, जसे की 7/12, नमुना 8 उतारा किंवा मालमत्ता पत्रक। आणि चौथे कागदपत्र तुम्हाला लागेल फाळणीचा दावा। जर संमतीने मालमत्ता मिळत नसेल तर दिवाणी न्यायालयात फाळणीचा दावा दाखल
केलेला असेल आणि त्याचा जो काही निकाल असेल. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा हा 2026चा निकाल म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे केवळ कायदेशीर स्पष्टता आलीच नाही तर समाजात महिलांना आर्थिक सुरक्षताही मिळाली आहे. हा निकाल प्रत्येक स्त्रीने समजून घेणे गरजेचं आहे. तुम्हाला या निकालाबाबत काय वाटते? तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव होईल. आणि महाराष्ट्र लॉ ॲडवायझर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.